एक दिवस मी माझ्या रूममध्ये लॅपटॉपवर काम करत बसलो होतो. त्या दिवशी आमच्या घरी मी आणि माझ्या छोट्या बहिणीशिवाय कोणीच नव्हतं. माझी छोटी बहीण तिच्या अभ्यासामध्ये व्यस्त होती. तेवढ्यात शेजारची आंटी आमच्या घरी आली आणि मला आईबद्दल विचारू लागली. मी तिला म्हणालो, माझे आई बाबा बाहेर गेले आहेत. तुमचं तिच्याकडे काही काम होतं का? तर ती मला म्हणाली, काही महत्त्वाचं काम नव्हतं. असं बोलत ती माझ्या बाजूला येऊन बसली. ती मला अगदी चिटकून बसली होती. त्यामुळे मला करंट लागल्यासारखं वाटत होतं. ती माझ्या चेहऱ्याकडे बघत मला बोलू लागली, काय झालं विक्रम, असं का बघत आहेस माझ्याकडे? मग मी म्हणालो, तुम्ही अशा माझ्या बाजूला येऊन अचानक बसल्यावर मला थोडं विचित्र वाटलं. मग ती मला म्हणाली, तुला आवडलं नाही का मी तुझ्या बाजूला येऊन बसलेलं? खरं सांगायचं तर मित्रांनो, आंटी माझ्या बाजूला चिटकून बसलेलं मला खूप आवडलं होतं. मग आंटी मला हळूच म्हणाली, विक्रम, मी तुला एक विचारू, तू कोणाला सांगणार तर नाहीस ना? मी म्हणालो, नाही आंटी, बिनधास्त विचारा. मग ती मला म्हणाली, मला अगोदर वचन दे की तू ही गोष्ट तुझ्या आई वडिलांना देखील बोलणार नाहीस. मग मी म्हणालो, ठीक आहे आंटी, मी माझ्या आई वडिलांना देखील ही गोष्ट बोलणार नाही. पण आता सांगा पटकन, मला राहवत नाही. मग ती मला जे काही म्हणाली ते ऐकून मी तिच्याकडे हैराण होऊन बघत बसलो. कारण ती मला म्हणत होती की मला त्या मूव्ही बघायच्या आहेत. मला विचारू लागली, तुझ्या लॅपटॉपमध्ये मूव्ही लागतात का? तर मी त्यांना म्हणालो, का नाही आंटी, त्याच्यामध्ये तुम्हाला जी वाटेल ती मूव्ही बघू शकता. मग ती मला म्हणाली, आता ती मूव्ही लावू शकतोस का? मला आता ती मूव्ही बघायचं खूप मन होत आहे. त्याचं काय आहे ना, आमच्या घरी लॅपटॉप नाही, त्यामुळे मी तशी मूव्ही बघू शकत नाही. मग मी तिला म्हणालो, सॉरी आंटी, मी आता ती मूव्ही नाही लावू शकत, कारण आता माझे आई बाबा येण्याची वेळ झाली आहे. मग आंटी मला म्हणाली, माझा नवरा संध्याकाळी त्याच्या एका मित्राच्या लग्नासाठी बाहेर गावी जाणार आहे आणि तो उद्याच घरी येईल. आज रात्री मी घरी एकटीच आहे. मी आज रात्री टेरेसवर जाऊन झोपते. तूही तुझं जेवण आवरल्यानंतर लॅपटॉप घेऊन टेरेसवर झोपण्यासाठी ये. आपण तिथे खूप मजा मस्ती करू. तिच्या मनात काय चालू होतं हे मला चांगलंच माहीत होतं. बहुतेक तिचा नवरा तिला ते रात्रीचं सुख देऊ शकत नसावा, कारण तो जास्त करून बाहेरच असायचा. मग मी विचार केला की मोके पे चोका मारते हे. मी आंटीला मस्करीमध्येच म्हणालो, आंटी, फक्त मूव्हीज की अजून काही? तर ती माझ्याकडे बघत म्हणाली, जर मूव्ही बघून आपला मूड झाला तर ते पण होईल. इकडे संध्याकाळ झाली तरी माझे आई बाबा अजून आले नव्हते. मग मी आणि माझ्या बहिणीने जेवण केलं आणि ती तिच्या रूममध्ये जाऊन झोपी गेली. मी टेरेसवर जाण्या अगोदर माझ्या बाबांना फोन केला आणि त्यांना विचारलं की तुम्हाला यायला अजून किती वेळ आहे? तर ते म्हणाले, आम्हाला यायला अजून खूप वेळ लागेल, त्यामुळे आम्ही आज रात्रीसाठी इथेच राहणार आहोत. सकाळी लवकर घरी परत येईन. तोपर्यंत तू छोटीची काळजी घे. मी ठीक आहे असं म्हणून फोन ठेवून दिला. आता मला रान मोकळं होतं. मी घराचा मेन दरवाजा व्यवस्थित लॉक केला आणि लॅपटॉप घेऊन टेरेसवर झोपण्यासाठी गेलो. मी जाऊन बघितलं तर आंटी माझ्या अगोदरच टेरेसवर येऊन झोपली होती. मी गेल्यानंतर ती लगेच उठून बसली. तिच्याकडे बघून तर माझं भानच हरवून बसलो होतो, कारण तिने डार्क लाल कलरचा नाईट गाऊन घातला होता. तिचे लांब सडक काळेभोर केस मोकळे सोडले होते. ओठांना लाल डार्क कलरची लिपस्टिक लावली होती. सगळीकडे तिने मारलेल्या परफ्यूमचा सुगंध दरवळत होता. ती मला म्हणाली, आता अजून वेळ वाया घालवू नको आणि एखादी चांगली फिल्म लाव. मग मी एक इंग्लिश मूव्ही लावली आणि त्याची लँग्वेज चेंज केली. आम्ही दोघे मजा मस्ती करत मूव्ही बघू लागलो. पहाटे उजेड पडायच्या आत मी खाली आलो, पण मला नंतर तशी संधीच मिळाली नाही, कारण मी जॉबसाठी दुसऱ्या शहरात शिफ्ट झालो आहे. पण ती रात्र माझ्या कायम लक्षात